मी अशी एकटीच आहे का जिचा धुलीवंदनाशी सूर्यग्रहणाशी याचा काय घेणं देणंच नाहीये. तर धुलीवंदनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मस्त कलर वगैरे खेळत असताना, पण आमच्या इकडे असं काही नाहीये सध्या. म्हणजे मी ज्या बाहेरच गेले नाहीये खेळायला. आज धुलीवंदन आहे म्हटल्यावर गावाकडे तर जोरदार म्हणजे साजरी करतात, चिकन मटन असते गावाकडे सारखे. मग हे पण म्हटले मी पण आणतो. मग त्यांनी आणून दिलं होतं. मग तोपर्यंत सकाळची बाकीची कामं आंघोळ्या ते चहा पाणी झालं होतं. मग तर बदाम सोलून दिले महिला काय आणि मी काय खाल्ले होते. तर नमस्कार मी मोहिनी तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज बनवायचं होतं मला चिकन भाकरी आणि भात. तर त्याच्यासाठी तयारी चालू होती माझी. सकाळची घाई गडबडीत लगबग सुरूच राहते. मग त्यांनी आणलं होतं चिकन. मग तेच मी चिरून वगैरे घेतलं होतं. त्याच्यासाठी कांदा वगैरे कापून घेतला. म्हटलं अगोदर चिकन शिजायला टाकलं तोपर्यंत बाकीची कामं होऊन जातात, सगळे कपडे वगैरे धुवून होतात. मग ते चिकन वगैरे वाफलायला ठेवलं होतं. मग हळद मीठ लावलं, त्याला खालीच लावते मी. आतमध्ये टाकल्यानंतर हळद जरा करपल्यासारखी वाटते. मग खाली लावल्यानंतर ताटातच लावलं ना त्याला, मग छान कलर येतो हळदीचा. आणि मग नंतर मी चिकन वगैरे चांगलं असं तेलात परतून घेतलं. पाणी वगैरे टाकत नाही अगोदर, मिठातच मी परतून घेते. मग चांगलं पाणी सुटतं आणि लवकर शिजतं चिकन. कुकरला लावत नाही मी चिकन, म्हणजे शक्यतो मी पातेल्यामध्ये शिजवते. माझी मम्मी अशी शिजवते, म्हणजे कुकरला नाही मी लावलंच नाही अजून तरी कधी चिकन कुकरला. तुम्ही कसं बनवता मला नक्कीच सांगा. मग मस्त इथं चिकन वगैरे वाफलायला ठेवलं होतं. पाणी ओतून ठेवल्यानंतर मग गरम पाणी असल्यावर चांगलं म्हणजे पाणी टाकल्यावर गरम पाण्यात लवकर उकळून होतं. मग इथं शेजारी त्याच्या साईडला लगेच भात वगैरे लावला होता. माहीला भात लागतो. मग माही तिच्या पप्पाजवळ बाहेर गेली होती पोलीस स्टेशनला. त्याच्यामुळेच घरात एवढी शांतता वाटते. नाही तर ती असल्यावर काही शूट वगैरे जास्त करून देत नाही. मम्मा तिचं चालूच असते, मम्मा हे मम्मा ते. म्हणजे तिचं सगळं ऐकून घ्यावं लागतं की मम्मीसोबतच लागतं तिला. माझी पप्पासोबत थोड्या वेळ बाहेर गेली तर म्हटलं आजचा व्लॉग जरा शूट करून घ्यावा, लॉंग व्हिडिओ. तसे शॉर्ट मी डेली अपलोड करतेच. म्हटलं आज लॉंगचा पण अपलोड करावा. म्हणजे होळी पण आहे त्यानिमित्ताने शूट करायला पण म्हणजे मला टाईम होता म्हणून म्हटलं करावं शूट. तिथं मध्ये मध्ये मी चिकन वगैरे चेक करत होते शिजते का कसं. मग त्यात पाणी वगैरे ओतून घेतलं, परत झाकून ठेवलं. आणि इथं मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतल्या होत्या. बाजरीचं पीठ संपलं होतं, म्हणजे बाजरी संपली होती. मग म्हटलं ज्वारीचं पीठ आहे त्याच्यात 3-4 भाकरी बनवून घेतल्या दोघापुरतंच. किती स्वयंपाक तरी करायचा, पण तेच तामझाम त्याचाच करावं लागतोय. फ्राय करा, भाजी करा, भात करा, तेच करावं लागते. ते सगळं करून घेतल्यानंतर भाजी इथं मस्त कडवायला टाकली, फोडणी वगैरे दिली भाजीला. मग नंतर भाजी वगैरे झाल्यानंतर मी फ्राय पण केलं होतं थोडंसं चिकन. खूप छान आणि टेस्टी झालं होतं. म्हणजे एवढी एक्सपर्ट नाही मी चिकन याच्यात बनवण्यासाठी, पण आता सवय झाली. लग्नाच्या अगोदर असं काय बनवलं नव्हतं कधी, पण आता कशी सवय झाली, 4-5 वर्ष झालं बनवते कधी. आणि मग फोडणी वगैरे करून दिली मी भाजीला. नंतर मग फ्राय करायला घेतलं चिकन. म्हटलं एका साईडला आला तोपर्यंत उकळी छान अशी फोडणी वगैरे दिली. मग इथं साईड बाय साईडला मी लगेच एका कढईत थोडंसं कूट टाकलं त्या ह्याचं खोबऱ्याचं आणि लसणाचं. मग त्यातच मी थोडंसं पिवळं पाणी वगैरे टाकून, पिवळं चिकन टाकून त्यालाच मस्त मसाला टाकून फ्राय केलं. आणि त्याच्यामध्ये ना ते फुटाणे असतात ना, त्याचं थोडंसं कूट टाकलं. खूप छान अशी थाळी तयार झाली होती चिकन. आता सगळा स्वयंपाक झालाय. माहीचे पप्पांनी आल्यावर मग जेवण वगैरे करायचं, तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते. कसं झाला स्वयंपाक मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. नंतर जेवण करायचं आहे आम्हाला. मग भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत अशाच चॅनलला कनेक्ट राहा. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय.